नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी पोह्याची अशी झटपट होणारी छान सुंदर आणि सुबक मोदक बनवून दाखवणार आहे, जी खायला अगदी पेढ्यासारखी खूप चविष्ट लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। तर चला सुरू करूया। तर यासाठी आपण गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे। आता यामध्ये टाकूया 1 चम्मच तूप आणि तूप गरम झाल्यावर टाकूया 1 कप पोहे। आपण कांदे पोहेसाठी जे नॉर्मल पोहे वापरतो ना, मी तेच पोहे घेतले आहे। तुम्ही वाटलंस तर पातळ पोहे पण वापरू शकता। तर सतत हलवत राहत असून 4 ते 5 मिनिटं मध्यम ते मंद आचेवर मस्त अशी छान कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे। बघा 5 मिनिटं झालेले आहे आणि अगदी मंद आचेवर मी हे पोहे अगदी कुरकुरीत खरपूस भाजून घेतले आहे। आता गॅस बंद करूया आणि हे भाजलेले पोहे थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊयात। बघा पोहे छान थंड होऊन कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहे। तर चला आता आपण याने ग्राइंड करूया। तर पूर्ण पोहे मिक्सी जारमध्ये टाकूया। सोबतच टाकूया अर्धा कप भाजलेले शेंगदाणे। मी आधी शेंगदाण्याला खमंग भाजून घेतलेले आहे व 1 वाटी बारीक केलेला गूळ। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरसुद्धा टाकू शकता। तर ग्राइंड करून याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेऊयात। बघा आपण याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे। तर ताटामध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये टाकूया थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट, ज्यामुळे मोदक खायला खूप टेस्टी लागतील। हे टाकणे ऑप्शनल आहे व 2 चमचे दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात। बघा आपण याचा असं छान गोळा बनवून घेतला आहे। आता मोदक करण्यासाठी मी इथे हे मोदक मोल्ड घेतले आहे। तुम्हाला लहान मोठे जसे मोदक बनवायचे असतील तुम्ही तसे मोदक बनवू शकता। तर याला तुपाने ग्रीस करून घेऊयात। आता यामध्ये मिश्रण दाबून दाबून भरायचं, ज्यामुळे कड्या छान येतील आणि हे जे एक्स्ट्रा मिश्रण आहे ना ते काढून टाकायचे आहे आणि साच्यातून असं खालून मोदक काढायचं आहे। वाव, बघा किती सुंदर आणि सुबक आपला मोदक बनून तयार झाला आहे। बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आलेली आहे। मी तुम्हाला एक मोदक आणखीन बनवून दाखवते। तर याचप्रमाणे आपण सर्व मोदक बनवून तयार करून घेऊयात। बघा आपण सर्व मोदक बनवून तयार करून घेतले आहे। आता याची लुकिंग वाढविण्यासाठी मी इथे सिल्वर वर्कने डेकोरेट करत आहे। हे लावणे ऑप्शनल आहे, तुम्ही वाटलंस तर प्लेन पण ठेवू शकता। वाव, किती छान लुकिंग आलेली आहे। तर चला मी तुम्हाला एक मोदक कट करून पण दाखवते। वाव, आतून टेक्स्चर किती छान दाणेदार आलेला आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल। तर तुम्ही असं सोप्या पद्धतीने लाडक्या बाप्पांसाठी हे हेल्दी टेस्टी चविष्ट मोदक एकदा नक्कीच बनवा, जे खाऊन बाप्पाही खुश होतील। जर तुम्हाला माझी आजची मोदकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।